देवाची शक्ती आपल्या परिस्थितीपेक्षा मोठी आहे हे जाणणे ही आत्मिक परिवर्तनाची गुरुकिल्ली आहे, जी विश्वासूपणे वाट पाहण्याद्वारे प्राप्त होते. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, परिवर्तन, बदल, रूपांतर या गोष्टी प्राप्त व्हाव्या असे वाटते, परंतु त्यासाठी कोणतेही श्रम करणे अनेकांना नको असते. श्रम म्हणजे जे योग्य ते स्वीकारणारे आणि अयोग्य ते सोडून देणे, आणि तेही विश्वासाने. आम्ही स्वतः काही करू शकत नाही, परंतु परमेश्वराचे सानिध्य आमच्यामध्ये परिवर्तन करू शकते. परिवर्तनाचे उत्तम उदाहरण आज आपण अभ्यासणार आहोत. तसेच आम्हाला दिलेल्या जबाबदारीप्रती आम्ही कसे विश्वासू राहायचे हे देखील शिकणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, आज आम्ही लूका शुभवर्तमान ह्याच्या 19व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये येशू एरिहोत प्रवेश करतो आणि जक्कयाच्या घरी जातो. त्यानंतर आम्हाला जक्कयाचे परिवर्तन, 10 मोहरांचा दृष्टांत, येशूचा यरुशलेममध्ये प्रवेश, येशू यरुशलेमकडे पाहून विलाप करतो आणि येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो, ह्या गोष्टी पाहायला मिळतात. लक्षात घ्या की ह्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपला प्राण देण्यासाठी यरुशलेमच्या मार्गावर आहे. तो मार्गामध्ये एरिहोमधून जातो. 19वा अध्याय 1 वचन आम्हाला सांगतं, त्याने एरिहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. लूक सांगतो की येशू शमरोनच्या देशात गेला होता. जेव्हा त्याने शमरोन सोडले तेव्हा तो यरुशलेमकडे जाऊ लागला. तो एरिहोमध्ये जातो कारण तेथे एक पापी आहे. खरे पाहता तेथे 2-3 पापी होते. प्रभू त्याच्या मागे जात आहे. जर आपण ह्या ठिकाणी होत असलेली हालचाल लक्षात घेणार नाही, तर संपूर्ण भागात जो संदेश आहे तो आम्हाला मुळीच कळणार नाही. श्रोत्यांनो, एरिहो ते शहर होते जे परमेश्वराने यहोशूच्या हाती दिले होते. आणि जुन्या करारात आम्हाला वाचायला मिळतं की जो कोणी त्याला पुन्हा बांधेल त्याच्यासाठी शाप ठेवण्यात आलेला होता. अहाबाच्या काळात ज्याने ते बांधण्याचा प्रयत्न केला त्याला त्या शापाला भोगतावे लागले. ह्या ठिकाणी जकातदार राहत असत. आम्हाला सांगण्यात आले आहे की येशूने एरिहोत प्रवेश केला व तेथून तो पुढे गेला. त्याने ह्या जगात सुद्धा प्रवेश केला व तो येथून गेला. तो ह्या पृथ्वीवर राहण्यासाठी नाही, परंतु मरण्यासाठी आला होता. मी ह्या जगात जगण्यासाठी आहे, परंतु प्रभू येशू फक्त एकाच उद्देशाने आला की जगाच्या पापांसाठी, संपूर्ण मानवजातीसाठी त्याने आपला प्राण द्यावा. दुसरं वचन बघा, 19वा अध्याय 2 वचन. तेव्हा पहा, जक्कै नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. दुसऱ्या वचनात ह्या माणसाविषयी 3 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. पहिली गोष्ट की त्याचे नाव जक्कै आहे. त्याच्या नावाचा अर्थ मी पाहिला तेव्हा तो शुद्ध किंवा पवित्र असा होतो. मला फार हसायला आले. एक जकातदार आणि त्याचे नाव पवित्र. तो जन्मला तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला पाहून विचार केला असेल की हा पुत्र आमच्यासाठी मोलवान आहे. त्या लहान वयातच त्याचे नाव जक्कै ठेवण्यात आले. तो जकातदारांमध्ये प्रमुख होता. रोमला जितका कर द्यावा लागे त्याहून अधिक तो घेत होता व त्यामुळेच तो श्रीमंत झाला होता. त्याने आपला धर्म सोडला. मंदिरात त्याला प्रवेश नव्हता. तो देवाकडे परतुत्तर इच्छित होता. कदाचित तो जकातदार होता ज्याने मंदिराबाहेर उभे राहून ऊर बडून म्हटले, हे देवा, मज पाप्यावर दया कर. तो श्रीमंत होता. त्याने आपले काम पूर्ण मनाने केले. जर एखाद्या विधवेची कर देण्याची ऐपत नसेल तर तो तिला घरातून बाहेर काढीत असे. अनेकांना त्याने लुटले होते. जरी त्याने एके समय जकातदार होण्याचा निर्णय घेतला तरी त्याला कळून चुकले की जगातली सर्व संपत्ती सुद्धा त्याला संतुष्ट करू शकणार नाही.
त्याला वाटले की तो वापस परतून पुन्हा एकदा सुरुवात करू शकेल. परंतु दयासनाकडे जाण्याचा मार्ग त्याला सापडत नव्हता. त्याला दया, कृपा हवी होती व हे आमच्या प्रभूला चांगल्या प्रकारे ठाऊक होते. या पुरुषाला मदत करण्यासाठी आमचा प्रभू एरिहो ह्या ठिकाणी गेला. तो जक्कयाला सोबत घेऊन जाऊ इच्छित होता. यरूशलेमला नाही, परंतु तारण प्राप्तीसाठी वधस्तंभाजवळ. 3रं वचन बघा. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काहीच चालेना, कारण तो ठेंगणा होता. एका पवित्र शास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक फार गोंधळात पडले की एरिहोमध्ये एक आंधळा होता की 2, कारण मत्ते शुभवर्तमानामध्ये मत्ते 2 आंधळ्यांविषयी सांगतो ज्यांना येशूने बरे केले, परंतु लूक मात्र एकाच आंधळ्याविषयी सांगतो. एका पवित्र शास्त्र अभ्यासकाने त्याला सांगितले की तेथे 2 आंधळे होते व मी हे पवित्र शास्त्रातून सिद्ध करू शकतो. दुसरा आंधळा माणूस जक्कय होता, कारण पवित्र शास्त्रात सांगितले आहे की तो गर्दीमुळे पाहू शकत नव्हता. तो ठेंगणा होता. त्याच्याजवळ डोळे तर होते, परंतु ते जमिनीच्या पासून कमी अंतरावर होते. येशूला पाहण्यासाठी त्याला उंबराच्या झाडावर चढावे लागले. दुसरा जो आंधळा माणूस होता तो जक्कय होता. डोळे असूनही तो उंचीमुळे येशूला पाहू शकत नव्हता. 4थं वचन. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जावयाचे होते. उंबराच्या झाडावर चढणे सोपे नाही श्रोत्यानो. जक्कयाला नक्कीच त्यावर चढण्याकरिता परिश्रम करावे लागले असतील. तो शेवटी अशा जागी जाऊन बसला जेथून येशूला पाहू शकेल. परंतु येशूला तो तेथे आहे हे माहीत होते. तो त्याच्यापर्यंत पोहोचण्यास एरिहो ह्या ठिकाणी आला होता. 5वं वचन. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. प्रभूने जक्कयाला पाहिले व त्याला त्वरा करून खाली येण्यास सांगितले. तो त्वरेने खाली उतरला. होय श्रोत्यानो, त्याला वर चढणे कठीण गेले, परंतु खाली उतरणे सोपे. प्रभू येशू परुषी, अधिकारी किंवा एखाद्या नामांकित व्यक्तीच्या घरी उतरला नाही, तर एका जकातदाराच्या घरी उतरला. 6 आणि 7 वचने बघा. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. काही लोक कुरकुर करू लागले. हे लोक कोण होते? हे व्यर्थ बकवाद करणारे, गपशप करणारे लोक होते. ह्यामध्ये काही वेळ गेला. किती वेळ गेला ते सांगण्यात आले नाही. जक्कयासोबत येशूने भोजन केले, परंतु तो रात्रभर त्याच्या घरी राहिला नाही. त्यांनी दरवाजा बंद केला. बाहेर लोक कुजबूज करीत राहिले, परंतु आत काय होत आहे हे त्यांना कळले नाही. शेवटी दरवाजा उघडला आणि जक्कय बाहेर निघाला. 8वं वचन बघा. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पहा, मी आपले अर्धद्रव्य दरिद्रास देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो. त्याच्यामध्ये काहीतरी घडून आले होते. त्याने सर्व काही कबूल केले. तो मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्व काही करण्याचे वचन देतो. निर्गमचे पुस्तक आणि 22व्या वचनात जे काही सांगितले आहे ते सर्व करण्याचे तो वचन देतो. जक्कयामध्ये काहीतरी घडले. तो एक नवीन व्यक्ती बनला. प्रभू येशू व जक्कयामध्ये काय संभाषण झाले त्याचा वृत्तांत आम्हाला सांगण्यात आलेला नाही. काही विशेष कारणास्तव श्रोत्यानो, पवित्र आत्म्याने ते आमच्यापासून गुप्त ठेवले आहे. तरी सुद्धा जेव्हा कधी आमचा प्रभू इतर लोकांशी बोलला, तेव्हा तो साधारणपणे 2 गोष्टींविषयी बोलला. पहिली गोष्ट, त्या मानवाची गरज. दुसरी गोष्ट, ती गरज भागविण्यासाठी परमेश्वराची योग्यता. प्रभू येशूला जक्कयाला हे सांगण्याची गरज पडली नाही की जक्कय पापी आहे. जक्कयाला माहीत होते की तो पापी आहे. प्रभूने सांगितले की त्याच्याजवळ त्याच्या पापांचा उपाय आहे. तो म्हणाला, जक्कय, मी यरूशलेमला वधस्तंभावर मरण्याकरिता जात आहे, जेणेकरून तुझ्यासाठी दयासन तयार व्हावे. 9वं वचन. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्रामाचा पुत्र आहे. जेव्हा तो जकातदार झाला तेव्हा मंदिरातील दयासन त्याच्यासाठी बंद झाले. ते दयासन प्रभू येशू ख्रिस्ताकडे निर्देश करते
व त्याच्या रक्ताकडे निर्देश करते, जे त्याने वधस्तंभावर आमच्याकरिता सांडवले. सर्वांद्वारे तिरस्कृत ह्या व्यक्तीला प्रभू हे माहीत करून देऊ इच्छित होता की तो यरुशलेमला मरण्यास जात आहे आणि त्याचा मृत्यू त्याच्यासाठी दयासन उपलब्ध करणार आहे. श्रोतांनो, ह्या जकातदाराने ख्रिस्तासाठी निर्णय घेतला व तो एक नवीन व्यक्ती झाला. 10वं वचन बघा. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. त्याने जे काही करण्याचे ठरवले त्यावरून खात्री पटते की त्याचे परिवर्तन झाले होते. होय श्रोतांनो, ह्या एकाच प्रकारे जगाला कळू शकते की तुमचे आणि माझे परिवर्तन झाले आहे. आमच्या साक्षीवरून त्यांना कळणार नाही. फक्त आमच्या जीवनात जे काही दिसेल त्यावरून त्यांना कळेल की आमच्यामध्ये काय परिवर्तन आले आहे. जकयाचा जो अनुभव आहे तो याकोबाचे पत्र 2 अध्याय आणि 18व्या वचनामध्ये जे सांगतो त्याचे एक चांगले उदाहरण आहे. याकोबाचे पत्र 2 अध्याय 18वे वचन. कोणी म्हणेल, तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. त्या क्रूसाला तू कवटाळले, कारण दे मला. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला प्रभू त्या मारणी. सांगा प्रभू उठला. तारणाऱ्या हे प्रभू, ये मनी तू वाजला.
जक्कयाने आपला विश्वास क्रिया करून दाखवला. तो स्वतःच्या विश्वासाविषयी बोलला नाही, तो त्याने प्रदर्शित केला. आज श्रोत्यानो, जग ऐकण्यास नाही परंतु पाहण्यास तयार आहे. ज्याकडे जगाची दृष्टी लागली आहे ते जक्कयाजवळ होते. येशूने त्याच्यासोबत भोजन केले व त्याचे जीवन परिवर्तित झाले. येशू ख्रिस्त आज सुद्धा तुमच्या आणि माझ्या शहरात, गावात प्रवेश करून जात आहे. मग ते कोठेही असो, जे अजूनही त्याला ओळखीत नाहीत त्यांच्यासोबत तो भोजन करू इच्छित आहे. तो आमच्या आत्म्याविषयी व आमच्या उद्धाराविषयी बोलू इच्छितो. काय श्रोत्यानो, तो आपल्या घरी आला आहे? तुमच्या हृदयाच्या दरवाजावर काय त्याने टकटक केली आहे? काय तुम्ही त्याला आपल्या हृदयामध्ये प्रवेश दिला आहे? 11वं वचन बघा. ते ह्या गोष्टी ऐकत असता त्यांनी त्यास एक दाखलाही सांगितला, कारण तो यरुशलेमेजवळ होता आणि देवाचे राज्य एव्हाच प्रगट होणार आहे असे त्यांना वाटत होते. येशू आता यरुशलेमकडे वाटचाल करीत जवळजवळ पोहोचत आहे. त्याच्या मागे चालणाऱ्यांना व इतरांना वाटत आहे की तो आता पृथ्वीवर आपले राज्य स्थापित करेल, परंतु तो यरुशलेमला मरण्यासाठी जात आहे. तो दाखवित आहे की राज्य स्थापित पुढे होणार आहे. 12वं वचन. तो म्हणाला, कोणी एक उमराव आपण राज्य मिळून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला. उमराव प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवितो. त्याला आपल्या पित्यापासून राज्य मिळेल, आमच्यापासून नाही. जेव्हा तो दुसऱ्यांदा येईल तेव्हा तो त्याच्यासाठी कोणाला मते टाकण्याकरिता सांगत नाही. लोक त्याला एकतर स्वीकारतील किंवा त्यांचा नाश होईल. पहिल्यांदा तो तारणारा म्हणून आला, दुसऱ्यांदा तो राजा म्हणून येणार आहे. 13 आणि 14 वचने बघा. त्याने आपल्या 10 दासांना बोलाविले व त्यांना 10 मोहरा देऊन सांगितले की मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. हा संदेश श्रोत्यानो ह्या जगाजवळ प्रभू येशू ख्रिस्तासाठी आहे. ह्यामुळे पिता परमेश्वर आपल्या पुत्राला ह्या पृथ्वीवर पुन्हा येण्यापासून रोखणार नाही. त्यांनी परमेश्वराविरुद्ध व त्याच्या मसीहाविरुद्ध बंड केले, विद्रोह केला. त्याने त्यांच्यावर सत्ता गाजवू नये म्हणून त्यांनी त्याला वधस्तंभावर खेळले. 15 ते 17 वचने बघा. मग असे झाले की तो राज्य मिळून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळविले हे पाहावे म्हणून त्याने त्यास आपल्याकडे बोलवण्यास सांगितले. मग पहिला त्याच्या समोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 10 मोहरा मिळविल्या आहेत. त्याने त्याला म्हटले, शाबास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून 10 नगरांवर तुला अधिकार दिला आहे. जेव्हा तो दूर आहे तेव्हा त्याने प्रत्येक व्यक्तीला संधी दिली आहे. ती संधी म्हणजे मोहर आहे, ज्यावर आम्हाला त्याने जबाबदार ठेवले आहे. ती जबाबदारी आम्हाला विश्वासूपणाने पूर्ण करायची आहे. श्रोत्यानो, तुमची मोहर कदाचित संपूर्ण शहर असू शकेल, किंवा मोजके लोक असतील, किंवा तुमचे स्वतःचे घर असेल. काहीही असो, तुम्हाला त्या जबाबदारीप्रती विश्वासू राहायचे आहे. जोपर्यंत प्रभू दूर आहे तोपर्यंत. काही 5 मोहरा कमावतील, काही 10, परंतु जेव्हा तो पुन्हा येईल तेव्हा आमच्या विश्वासूपणानुसार तो आम्हाला पारितोषिक देईल. आता आपण 18 ते 27 वचने वाचूया. 19वा अध्याय 18 ते 27 वचने. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी 5 मोहरा कमाविल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुलाही 5 नगरांवर अधिकार दिला आहे. मग आणखी एक येऊन म्हणाला, महाराज, ही पहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती, कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करिता. तो त्याला म्हणाला, अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करीतो. मी करडा माणूस आहे. जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करीतो. हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यास सांगितले, ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ 10 मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजवळ तर 10 मोहरा आहेत. मी तुम्हाला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल
आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या वैऱ्यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते, त्यास येथे आणा व माझ्या देखत ठार मारा. जेव्हा श्रोत्यानो प्रभू येशू ख्रिस्त वापस येईल, तेव्हा तो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या विश्वास योग्यतेप्रमाणे पारितोषिक देईल. महत्वाची गोष्ट आहे विश्वासूपणा. 28 वचन सांगतं, ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता. तो आता स्वतःला शत्रूंच्या हाती सोपवण्यासाठी यरुशलेमकडे जात आहे. येशूचा यरुशलेममध्ये प्रवेश आता आपण पाहणार आहोत. शुभवर्तमानात येशूच्या विजयी प्रवेशाचे संमिश्र चित्र सादर करण्यात आलेले आहे. साऱ्या शुभवर्तमानांवर विचार केल्यानंतर एक निष्कर्ष निघतो, तो हा की त्याने 3 वेळा यरुशलेममध्ये प्रवेश केला. एका दिवशी, एका वेळी असे 3 दिवस त्याने 3दा प्रवेश केला. पहिला शब्बात दिवशी, जो शनिवार होता, त्या दिवशी पैशाची लेनदेन करणारे त्या ठिकाणी नव्हते. त्याने चहूकडे नजर फिरवली व तो तेथून निघून गेला. मार्क शुभवर्तमान 11 वचन आम्हाला सांगतं, मार्क शुभवर्तमान 11 वचन, नंतर तो यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला आणि त्याने सभोवार सर्व काही पाहिल्यावर संध्याकाळ झाली, म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह बेथानीस निघून गेला. त्याने याजक म्हणून प्रवेश केला. दुसऱ्यांदा रविवारी, जो सप्ताहाचा पहिला दिवस होता, पैशाची लेनदेन करणारे तेथे होते व त्याने मंदिराची सफाई केली. त्याने राजा म्हणून प्रवेश केला. मत्ते शुभवर्तमान 21 12 आणि 13 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. मत्ते शुभवर्तमान 21 12 आणि 13 वचने. ही वचने आपण स्वतः वाचा. तिसऱ्यांदा सोमवारी त्याने प्रवेश केला. हा सप्ताहाचा दुसरा दिवस होता. तो यरुशलेम ज्या स्थितीत होते त्या स्थितीला पाहून रडला व मंदिरात प्रवेश करून तेथे लोकांना त्याने शिकवण दिली, त्यांना बरे केले. 41 ते 44 वचने तसेच 47 ते 48 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. त्याने संदेष्टा म्हणून प्रवेश केला. आता श्रोत्यानो 19 29 ते 34 वचने बघा. मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथाने ह्या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी 2 असे सांगून पाठविले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधी बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हास आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हास विचारलेच तर प्रभूला ह्याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठविले होते ते तेथे गेल्यावर त्यास त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडित असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडिता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला ह्याची गरज आहे. मला वाटतं श्रोत्यानो, ही स्वाभाविक स्थिती आहे. काही चमत्कार नाही, परंतु काही लोक ह्याला चमत्कार मानतात. बहुधा आमचा प्रभू जेव्हा आधी यरुशलेममध्ये होता तेव्हा त्याने आपल्या मित्राद्वारे ती व्यवस्था करून ठेवली असावी. या भागात महत्वाची जी गोष्ट आम्हाला पाहायला मिळते ती ही की आमचा प्रभू आपला अधिकार बजावित आहे. प्रभूला ह्याची गरज आहे. 35 ते 38 वचने सांगतात, मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसविले. आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरीत गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. ह्या कृतीमागे काय उद्देश आहे हे त्या जमावाला माहीत नव्हते. काही दिवसानंतर जमावाने ओरड केली, त्याला वधस्तंभावर खिळा, त्याला वधस्तंभावर खिळा. शिष्यांना सुद्धा ह्याचा अर्थ किंवा उद्देश माहीत पडला नाही. योहान शुभवर्तमान 12 वचन सांगते, प्रथम ह्या गोष्टी त्याच्या शिष्यांना समजल्या नव्हत्या, परंतु येशूचे गौरव झाल्यावर त्यांना आठवण झाली की त्याच्याविषयी ह्या गोष्टी लिहिलेल्या असून त्याप्रमाणे लोकांनी त्याला केले. आता आपण 39 आणि 40 वचने वाचूया. 19 39 आणि 40 वचन. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा
त्याने म्हटले, मी तुम्हा सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. यरूशलेमकडे पाहून येशूने केलेला विलाप ह्यापुढे आम्हाला पाहायला मिळतो. यरूशलेमेत प्रभू येशू ख्रिस्ताने प्रवेश केला व 2 गोष्टींमुळे ज्या त्याने केल्या, रोमी अधिकारी चेतावल्या गेले, प्रक्षुब्ध झाले. पहिली गोष्ट, त्याने ह्या मागे चालणाऱ्या लोकांचा आदर व सत्यनिष्ठता स्वीकारली. दुसरी गोष्ट, त्याने त्यांना चूप केले नाही. प्रभू येशूला कळून चुकले होते की अनंतकालीन व उद्देशपूर्ण गोष्टी आता धोक्यात आहेत व त्याच्या मागे चालणाऱ्यांना जर तो दाटेल तर जे गप्प आहेत ते ओरडा करण्यास प्रवृत्त होतील. खरे पाहता जेव्हा नेहम्याने भिंत व फाटक पुन्हा बांधली तेव्हा दगडामध्ये संदेश होता. ते दगड व भिंती शुभवर्तमानाचा संदेश सांगत होते व फाटके आरोळी मारित होते. स्तोत्रसंहिता 24 अध्याय 7 वचन सांगतं, अहो वेश्यांनो, आपल्या कमानी उंच करा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. आम्ही हे स्मरणात ठेवायला हवे श्रोत्यांनो की ज्याला आम्ही विजय प्रवेश म्हणतो तो वधस्तंभाजवळ समाप्त झाला, परंतु ख्रिस्त जेव्हा दुसऱ्या वेळी येईल तेव्हा तो विजयाने येणार आहे. प्रभू परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण शिकलो आहोत की परिवर्तनासाठी आम्ही पापी आहोत याची जाणीव असणे आवश्यक आहे. जक्कईने देखील जाणले होते तो पापी आहे आणि आपला निर्धार किंवा निश्चय त्याने येशूजवळ कबूल केला. परिवर्तनाच्या जोडीला योग्य कृती करणेही आवश्यक आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे प्रभू येशू जेव्हा परत येईल तेव्हा तो ज्याच्या त्याच्या विश्वास योग्यतेप्रमाणे पारितोषिक देणार आहे. आज आम्ही कोठे आहोत? आमच्या जबाबदारीप्रती आम्ही कितपत विश्वासू आहोत? काय आमच्यामधील परिवर्तन इतर कोणाच्या उपयोगी पडले आहे? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, खरोखर बापा, तू आमचा कुंभार आहेस आणि आम्ही माती आहोत. आम्ही तो मातीचा गोळा आहोत ज्याला तू आकार देतोस आणि तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हवं तसं तू आम्हाला निर्माण करतोस, बनवतोस प्रभूजी. आणि म्हणूनच आम्ही केवळ तुझ्यावरती विसंबून असावं ही तुझी इच्छा आहे. प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझ्या सर्व योजनांबद्दल आम्ही तुझ्या आभारी आहोत. आणि होय बापा, तुझी प्रीती जी आजही तू आमच्यावरती करीत आहेस येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. प्रभूजी, आम्ही आहोत तसेच तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आम्हाला आकार दे, तू आम्हाला बदल, आमच्यामध्ये परिवर्तन घडवून आण. आणि विशेष करून प्रभूजी, आमच्या इच्छेनं नव्हे तर तुझ्या इच्छेनं सर्व काही होऊ दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तो ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.